पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरून भूजल साठा वाढावा यासाठी कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं राजेंद्रनगर परिसरात लावलेल्या झाडांच्या ठिकाणी चरी खोदण्यात आल्या। त्यामुळे 400 झाडांना नैसर्गिकरित्या पाण्याची सोय होणार आहे। शिवाय जमिनीमध्ये पावसाचं पाणी मुरून भूजल पातळीत वाढ होईल। वाढत्या शहरीकरणामुळे काँक्रीटची जंगलं उभारत आहेत। सिमेंट, काँक्रीट आणि पेव्हिंग ब्लॉकच्या रस्त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण कमी झालंय। शिवाय कूपनलिकांमुळे प्रचंड पाणी उपसा होतोय। अशा परिस्थितीत कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं राजेंद्रनगरमध्ये लावलेल्या झाडांच्या परिसरात समतल चरी खोदल्या आहेत। त्यामुळे इथल्या 400 झाडांना नैसर्गिकरित्या जमिनीमधील ओलावा आणि पाणी मिळणार आहे। वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं सातत्यानं शहराच्या विविध भागात वृक्षारोपण केलं जातं। शिवाय लावलेल्या झाडांकडे लक्ष देऊन त्यांची योग्य वाढ व्हावी यासाठी या संस्थेचे सदस्य झटत असतात। अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्याभोवती टाकलेलं काँक्रीट काढून झाडाच्या मुळांना मोकळा श्वास मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात। त्यासाठी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढे, महादेव मोरे, सुभाष वाणी, गणेश बारटिक्के, नंदन जाधव, अजित मंडलिक, सुधीर हांजे, साजिद शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सातत्यानं आणि मनापासून राबत असतात।